सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। यावेळी दीपक बाबा शिंदे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, नीताताई केळकर, पृथ्वीराज बाबा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। विजन भारतीय जनता पार्टीचं आहे हे या देशाची सर्वांगीण विकास व्हावा आणि विकास होत असताना तो विकास अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोचावा या दृष्टीनं आमच्या पार्टीचं विजन हे मला माहिती आहे की एक नवीन प्रणाली सर्वत्र आपण वापरतोय आणि ती म्हणजे गुन्हेगारी घडली की CCTV कॅमेराच्या साहाय्याने आपल्याला ती गुन्हेगारी जी आहे ती ट्रेस करता येते। कुठलीही घटना घडली की ती ट्रेस करता येते। त्यामुळे शहरामध्ये एक आपल्याला चांगली सिटी जर आपल्याला सेफ सिटी बनवायची जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये CCTV कॅमेरा हे सर्वत्र असले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून ते बसवायचे सुद्धा आपलं हे धोरण आहे। शहराची बऱ्याच वर्षापासूनची एक गरज आहे आणि ती म्हणजे विमानतळाची आहे। हे विमानतळ कोल्हापूरला व्हावं या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये याची डिमांड ही सर्वत्र सगळ्याच स्तरातून येते। पण आजकालच्या नवीन धोरणाप्रमाणे ज्या एअरस्ट्रिप्स लागतात त्या एअरस्ट्रिप्स कोल्हापूरला कमी पडतात की काय अशा भावना असल्यामुळं थोडंसं याला ब्रेक लागल्यासारखं झालेला होता। पण कोल्हापूरचं विमानतळ हे टॉप एजेंडावरती भारतीय जनता पार्टीनं घेतलेलं आहे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूरला विमानतळ लवकरात लवकर होईल, ज्याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ फक्त प्रवासी वाहतूक नव्हे तर काही कार्गोची वाहतूक सुद्धा ही आपल्या त्या विमानतळावरून करता यावी यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू। सांगली, मिरज, कुपवाडच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये जी शैक्षणिक संस्था आहे त्या फार मोठ्या प्रमाणात आहेत। इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या आजूबाजूला बहुतेक अतिशय चांगले आहेत। मग त्याच्यामध्ये वालचंद कॉलेज आहे, त्याच्यामध्ये RIT आहे, त्याच्यामध्ये डांगे कॉलेज आहे आणि ह्या सगळ्या कॉलेजेसच्या माध्यमातून जी चांगले ग्रॅज्युएट्स तयार होतात, काही इंजिनियर तयार होतात, त्यांना पुणे, मुंबई, बँगलोर, गुरगाव या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं आहे आणि आपल्या भागामध्ये ह्या सर्व मंडळींना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी म्हणून IT पार्कची जी काही संकल्पना आहे तर त्यासाठी म्हणून सुद्धा आमची पार्टी अग्रेसर राहणार आहे आणि एक चांगलं IT पार्क या आपल्या भागामध्ये व्हावं यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।